नमस्कार, आपल्या किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. शेंगदाण्याच्या आमटीसाठी 1 वाटी शेंगदाणे आपण छान खमंग परतून घ्यायचा आहे. त्यानंतरून एक मोठा कांदा घ्यायचा आहे, बारीक चिरून घेणार आहे. शेंगदाणे छान परतून झाले की आपण ते बाजूला काढून घेणार आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की मोहरी, जिरे छान तडतडले, कांदा, कढीपत्ता हे छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान मऊ झाला की आपण मसाले टाकून घेणार आहे. तोवर आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. कांदा मऊ झाला आहे, त्यानंतर आपण चिंचेचे 2 पाकळी टाकून एकजीव करून घेणार आहे. हळद, घरचा काळा मसाला, धने जिरे पावडर हे टाकून आपण एकजीव करून घेणार आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आवडीनुसार मीठ हे टाकून पुन्हा एकजीव करून घेणार आहे. शेंगदाणे बारीक करून घेतलेला आहे ते आपण टाकून घेणार आहे. पुन्हा एकजीव करून कोमट पाणी ह्यात आपण टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आमटी घट्ट किंवा पातळ करू शकता. शेंगदाण्याची आमटी भातासोबत किंवा भाकरीसोबत ही छान लागते. आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.